मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता प्रियाला रम्याचा फोन येतो। तेव्हा प्रिया म्हणते, बोल ना रम्या, तू कशी आहेस? त्यावेळी रम्या म्हणते, मी फार बरी नाहीये ग, कारण आमच्या इथे विवाह सोहळा चालू आहे, पण माझं कशातच लक्ष लागत नाही। त्याच वेळी आता प्रिया विचारते, का ग, काय झालं काय? मग आता माझ्या मामाच्या मुलाचं, म्हणजे माझ्यासाठी तर माझ्या पार्थचंच लग्न आहे असं रम्या म्हणते। अगं, सगळं काही माझ्या मनाविरुद्ध होतंय तन्वी। तेव्हा ती आता प्रियाला विचारते, तन्वी, पार्थच्या संगीत सोहळ्यासाठी उद्या नाशिकला येशील का? त्याच वेळी आता प्रिया म्हणते, काय? अगं, पण उद्या माझा सुद्धा संगीत सोहळा आहे। तेव्हा रम्याला आता जरा आश्चर्याचा धक्काच बसतो। तेव्हा ती विचारते, काय? तू लग्न करतीयेस आणि तू मला सांगितलं सुद्धा नाहीस? तेव्हा प्रिया म्हणते, अगं, सगळं काही खूप घाईघाईत झालं आणि मी तुला सांगणार होते, परंतु राहून गेलं, विसरले, सॉरी। पण माझं लग्न ज्या मुलाशी होतंय ना, त्या मुलाचं नाव अर्जुन सुभेदार आहे आणि माझं त्याच्यावर प्रचंड प्रेम आहे। मग आता रम्या म्हणते, बरं झालं, तू खूप भाग्यवान आहेस, सर्वांच्या नशिबात असं प्रेम नसतं। त्याच वेळी आता रम्या ही म्हणते, बरं ठेवू का फोन, बाय। मग प्रिया आता बाय असं म्हणून फोन ठेवते, परंतु तिच्या मनात वेगळंच काहीतरी आता सुरू असतं। त्याच वेळी ती आता स्वतःशीच बडबडत असते, हा तर करेक्ट मार्ग आहे आणि सायलीला पत्ता सुद्धा लागणार नाही असं म्हणून ती पुन्हा एकदा रम्याला कॉल करते आणि काहीतरी प्लॅन सांगते। त्यानंतर घरातील सर्वांना ती हॉलमध्ये बोलवून घेते आणि म्हणते की माझा निर्णय झालाय, पण काय करूयात, माझ्या आणि अर्जुनचा जो संगीत सोहळा आहे त्याचबरोबर जे लग्न आहे ना ते नाशिकला करूयात। आता हे ऐकून सर्वांना मोठा धक्काच बसतो की प्रियाने एकटीने हा निर्णय घेतलाच कसा। तेव्हा सर्वजण तिच्याकडे आता पाहतच राहतात, तिला विचारणारच असतात। त्याच वेळी आता ती म्हणते की माझ्या मैत्रिणीच्या मामेभावाचं लग्न आहे आणि तिथे नाशिकला सर्व तयारी सुद्धा केली आहे। त्याच वेळी आता पूर्णाजी म्हणतात, अगं नाही, पण अचानक असं नाशिकला म्हणजे? मग आता सर्वांनाच तो प्रश्न पडलेला असतो की अचानक हे कुठून? मग आता प्रिया म्हणते, पूर्णा आजी, अगं, सर्व विधी जर आपण पनवेलला केले ना, तर ती सायली अचानक कुठूनही अशी येऊ शकते आणि जी मुलगी अर्जुनच्या खोलीमध्ये रात्री शिरण्याचा प्रयत्न करू शकते, असं तिला संगीत सोहळ्यामध्ये येण्यासाठी कितीसा वेळ लागणार आहे। त्याच वेळी आता प्रताप म्हणतो, तन्वी, तुझा मुद्दा पटण्यासारखा आहे। मग प्रियाला खूपच आनंद होतो। त्यानंतर तन्वीचं आजोळ हे सुद्धा नाशिकच आहे, त्याचबरोबर प्रतिमाचा जन्मसुद्धा नाशिकचाच असं देखील रविराज म्हणतो। मग प्रतिमा आता रविराजकडे पाहतच राहते। त्यानंतर पूर्णाजी देखील होला हो करत आता म्हणतात की आपण जर तिकडे गेलो तर आपल्याला जुनी ओळखीची माणसं सुद्धा भेटतील। मग आता कल्पना देखील म्हणते की तन्वी, ऐक ना, नाशिकची कल्पना खरंच खूप छान आहे, तुमच्या लग्नामध्ये मला कोणतंही विघ्न यायला नको। त्याच वेळी आता रविराज म्हणतो की नाशिकशी आमच्या जुन्या आठवणी सुद्धा खूप जोडलेल्या आहेत। आता प्रतिमाला काही आठवत नसेल, पण तुझी काही हरकत नाही ना ग प्रतिमा? त्यावेळी प्रतिमा मात्र काहीच बोलत नाही। तर आता अस्मिता म्हणते की ठरलं तर मग आता तन्वीचं आणि अर्जुनचं लग्न आणि संगीत हे दोन्हीही नाशिकलाच होणार। त्यावेळी अश्विन म्हणतो, चला तर मग बॅग भरूयात असं म्हणून तो सर्वांना बॅग भरायला सांगतो। तर प्रिया आता खूपच खुश असते, कारण आता सायली नावाचं विघ्न माझ्या लग्नामध्ये येणार नाही असं तिला वाटतं। त्यानंतर आता सर्वजण नाशिकबद्दलच गप्पा मारत असतात की कसं करायचं आणि पुढे काय करायचं। त्याच वेळी विमला आता तेथून लगेच बाजूला जाते आणि लगेच आपला मोबाईल घेऊन चैतन्याला कॉल करत म्हणते की अहो चैतन्य दादा, इथे खूप मोठा घोळ झालाय हो। तन्वी ताईने ना कंबरच कसली की सायली ताईला काहीही झालं ना तरीही लग्नाला येऊ द्यायचंच नाहीये। मग आता चैतन्याला खूप टेन्शन येतं आणि तो विचारतो, विमल ताई, काय केलं काय तिने आता? तेव्हा विमला आता सगळं काही सांगू लागते। हे ऐकून चैतन्याला प्रचंड धक्का बसतो। तेव्हा चैतन्य आता डोक्यालाच हात लावतो, पुढे काय करावं त्याला सुचत सुद्धा नाही। हे सायली आणि कुसुम या दोघीही आता बाहेर निघालेल्या असतात आणि त्या दोघीही निघाल्यानंतर आता तेवढ्यातच जे साक्षीने 2 माणसं गुंड पाठवलेली असतात ना, ते सायलीला आणि कुसुमला अडवतात। खरं तर त्या दोघीही हॉलकडे चाललेल्या असतात, कारण हॉलमध्ये कशी काय व्यवस्था आहे, आपल्याला पुढे काय करता येईल हे त्या दोघींनाही पाहायचं असतं। आणि त्याविषयी डिस्कस करत जेव्हा त्या पुढे चाललेल्या असतात ना, तेव्हा
ते दोन्हीही गुंड त्या दोघींना अडवत म्हणतात, मी तुम्हा दोघींनाही सांगतोय की गुपचूप घरामध्ये बसायचं. तेव्हा आता ही काय दादागिरी आहे, तुमची दादागिरी खपवून घेणार नाही असं कुसुम म्हणते. सायली म्हणते, तुम्ही सुद्धा आम्हाला असं अडवू शकत नाही, त्यामुळे अगोदर बाजूला व्हा. चाकूचा धाक दाखवत सायलीला ते मागे व्हायला सांगतात आणि म्हणतात, एक पाऊल जरी पुढे टाकलं ना तर मग आम्ही काय करतो आणि काय नाही बघतच राहा. आणि त्यानंतर मग आता दुसरा गुंड सुद्धा म्हणतो, चाकूचा एकच वार आणि माणूस कायम खतम, असं म्हणून तो सायलीला धमकावतो. आणि ते दोन्हीही गुंड आता असं घाबरवून आता एकमेकांच्या हातावर टाळ्या देतात आणि खिदीखिदी हसू लागतात. सायली आणि कुसुम मात्र घाबरलेल्याच असतात. आता कुसुम आणि सायली या दोघीही खूप घाबरलेल्या असतात आणि आल्या पावली आता मागे फिरतात आणि घरामध्ये येतात. त्याच वेळी आता दोघीही घरात आल्यानंतर कुसुम खूप वैतागलेली असते, तर सायली टेन्शनमध्ये येते. वैतागूनच कुसुम आता रागात जरा म्हणते की सायली, ही माणसं आहेत ना त्या प्रियाने पाठवलेली असतील. अगं आत्तापर्यंत फक्त तिच्या तोंडाचा पट्टा चालायचा, परंतु आता एवढी मजल गेली तिची, ही तर आता गुंडागिरीवर उतरली आहे असं म्हणून ती आता खूपच चिडते. मग आता सायली म्हणते, राया दादा आले तेव्हा म्हणाले होते ना चाळीबाहेर त्यांना कोणीतरी गुंड दिसतायत, म्हणजे हे तेच गुंड असतील. त्याचवेळी आता कुसुम म्हणते, अगं सायली, तुला बाहेर जाता येणार नाही, मग तू अर्जुनला भेटणार तरी कशी, आता करायचं तरी काय पुढे आता सायली म्हणते, मलाही खूप भीती वाटतेय कुसुमताई. अगं आपल्याला वाटलं होतं ना त्यापेक्षाही खूप म्हणजे खूप हे भयानक आहे, पण मला असं घाबरून चालणार नाही. आता ही भीती मला बाजूला सारावीच लागणार आहे आणि आता माझी देवी आईच यातून आपल्याला मार्ग दाखवेल, असं म्हणून ती आता एकदम शांत होऊन जाते. कुसुम खूप घाबरलेली असते. ती म्हणते, सायली मला ना आता खूप घाबरल्यासारखं होतंय. अगं आता करायचं तरी काय पुढे, कसं करायचं सांग ना आता तू. मग सायली सुद्धा म्हणते की मला तर त्या लग्नाच्या हॉलवर जाऊन अगोदरच तो हॉल कसा आहे, ती जागा कशी आहे अगोदर पाहून ठेवायची होती, कारण चैतन्य भाऊजींनी सांगितल्याप्रमाणे संगीत सुद्धा तिथेच होणार आहे ना, त्यामुळे मला आधीच पाहायचं होतं की मला आतमध्ये कुठून नक्की शिरता येईल, नाहीतर अर्जुन सरांपर्यंत पोहोचणं खूपच दूर राहिलं. आता मी इथनं बाहेर पडू शकणार आहे की नाही हेच कळत नाहीये. तेवढ्यातच कुसुमच्या मोबाईलवर आता चैतन्याचा फोन येतो. त्यावेळी चैतन्य सरांचा फोन आल्याचा आता कुसुम सायलीकडे फोन देत म्हणते. त्यावेळी सायली कॉल रिसीव करत, हॅलो चैतन्य भाऊजी बोला ना, असं म्हणते. त्याच वेळी आता चैतन्य म्हणतो, सायली वहिनी एक महत्त्वाची बातमी आहे. हे बघ, तुला संगीत सोहळा आणि लग्नापासून लांब ठेवण्यासाठी तन्वीने एक खेळी खेळली आहे, त्याची जागाच बदलून टाकली. हे ऐकून सायलीला आश्चर्याचा धक्काच बसतो. कुसुमकडे पाहत ती आता विचारते, म्हणजे? मग आता चैतन्य सगळं काही सांगू लागतो की कशा प्रकारे तन्वीने नाशिकला लग्न करण्याचं ठरवलंय. तर आता दुसरीकडे घरातील सर्वजण म्हणतात, चला आता नाशिकला जायचं आहे खरं. मग आता कल्पना जरा विचारात असते. त्यावेळी प्रतिमा विचारते, काय ग झालं? मग आता ती म्हणते की काही नाही ग प्रतिमा, पण या सगळ्यामध्ये चैतन्य असायला हवा होता असं वाटतंय. तेव्हा पूर्णाजी देखील म्हणतात, हो ना, चैतन्य आणि अर्जुन लहानपणापासूनचे मित्र आहेत, एकत्र वाढलेत ग ते, आणि अर्जुनच्या लग्नासाठी चैतन्य नाही, हे मला नाही पटत अगं. तेव्हा हो ना, चैतन्य असायलाच हवा, असं आता अस्मिता देखील म्हणते. मग प्रताप, अश्विन हे सर्वजण आता म्हणू लागतात की खरंच चैतन्य हा असायला हवा म्हणजे हवाच. तेव्हा तन्वी, अगं सगळं तुझ्या मनासारखं केलंय ना, मग चैतन्याला आपण बोलूयात का? रविराज आता विचारतो आणि तुझी काहीही यावर हरकत नसेल असंही म्हणतो. तेव्हा प्रिया आता मनातच विचार करते की जाऊ दे, आता मी जर चैतन्याला येण्यासाठी विरोध केला तर सर्वजण उगीच माझ्या मनाविरोधात जाऊन तिकडे चैतन्याला बोलवतील, त्यापेक्षा थोडा मनाचा मोठेपणा दाखवून आता यांना परमिशन द्यावीच, असं म्हणून ती आता सर्वांना म्हणू लागते की ठीक आहे, मी तुम्हाला कोण अडवणारी, आणि त्याचबरोबर मलाही वाटतं ना चैतन्याने यावं, पण काही गोष्टींमुळे मी नको म्हणत होते, मलाही तुम्ही माफ करा, चैतन्याला तुम्ही बोलवू शकताय. आता असं प्रियाने म्हटल्याबरोबरच सर्वांना खूपच आनंद होतो. त्यावेळी आता कल्पना लगेच चैतन्याला कॉल करते. अश्विन म्हणतो, फोन स्पीकरवर ठेव मम्मा. मग आता फोन स्पीकरवर ठेवत कल्पना ही चैतन्याला म्हणते,
की आता कोणतेही प्रश्न विचारू नको आणि कोणतंही कारण सांगू नको. हे बघ, आम्हाला तू अर्जुनच्या लग्नासाठी हवा आहे म्हणजे हवाच आहे. त्यावेळी आता तुम्हाला माझी आठवण आली, हे माझ्यासाठी खूप आहे, असं आता चैतन्याच्या डोळ्यात पाणी येत तो म्हणतो. त्याचवेळी कल्पना म्हणते आपल्याला लगेच निघावं लागेल. तेव्हा आता तो म्हणतो की हो, मी नक्कीच येणार. म्हणून तो कल्पनाला म्हणतो, मावशी तुला माझी आठवण आली, यातच सगळं काही आलं. हा प्रताप म्हणतो, चैतन्य उद्या संगीत आहे बाळा. तो म्हणतो की हो प्रताप काका. त्याचवेळी पूर्णाजी म्हणतात, चैतू अरे वाट पाहतोय उद्या आम्ही. तेव्हा तो म्हणतो हो पूर्णाजी, असं म्हणून तो सुद्धा फोन ठेवतो. तर आता चैतन्य येणार म्हणून प्रियाला खरं तर खूप राग आलेला असतो, परंतु आता मोठेपणा दाखवत तिने हो म्हटलेलं असतं. त्यामुळे तिला जाता गप्प बसावं लागतं, कारण तिला माहीत असतं की हा चैतन्य जर आला तर काहीतरी घोळ नक्कीच होणार. त्यानंतर प्रिया आता बाजूला जाते आणि साक्षीला कॉल करत विचारते, काय ग सायलीने पाहिलं का त्या तुझ्या माणसांना, आणि तिने बाहेर जाण्याचा जर प्रयत्न केला असेल तर मग त्या गुंडांनी अडवलं का? त्याचवेळी आता हो, माझ्या माणसांनी काम केलंय, तू कशाला एवढी टेन्शन घेतेस आणि तुला शांत झोप काही लागत नाही का गं? सारखी सारखी मला कॉल करते, असं आता साक्षी तिच्यावर ओरडते. तेव्हा प्रिया म्हणते, अगं टेन्शन आले मला इथे, ती सायली सटकली वगैरे म्हणजे? मग आता सायलीने बाहेर जाण्याचा जेव्हा प्रयत्न केला होता ना, तेव्हा माझ्या माणसांनी तिला चांगलंच अडवलंय, धमकवलंय. त्यामुळे पुढचे 3 दिवस तरी अजिबात सायली घराबाहेर पडू शकत नाही, असं साक्षी म्हणते. त्याचवेळी प्रिया म्हणते, बरं झालं, आता ना मला कशी शांत झोप लागेल, असं म्हणून ती आता खूपच खुश होते. त्यावेळी साक्षी म्हणते, पुन्हा पुन्हा कॉल करून अजिबात डिस्टर्ब करू नको मला. तेव्हा आता प्रिया म्हणते, नाही करणार, असं म्हणून ती आता फोन ठेवते आणि मनातच विचार करत असते की ही साक्षीना मला आनंदसुद्धा सेलिब्रेट करू देत नाही आहे, कारण सायली त्या लग्नापर्यंत पोहोचू शकणार नाही असं मला वाटतंय. तर दुसऱ्या दिवशी सायली मागचा पुढचा विचार न करता लगेच आपली बॅग भरत असते. कुसुम तितक्यात तेथे येते आणि विचारते, सायली काय गं, काय चाललंय? मग आता सायली म्हणते, कुसुमताई तू सुद्धा तुझी बॅग भर, पुढच्या 2 दिवसांचे कपडे घे, आपल्याला असं इथे राहून इथे बसून चालणार नाहीये. तेव्हा सायली, अगं पुढे माणसं आहेत ती 2, ते गुंड प्रियाने पाठवले आहेत, मग आपण हे काम कसं करणार आहोत, गेटमधून बाहेर तरी कसं जायचं आणि नाशिकपर्यंत कसं पोहोचायचं, असं कुसुम विचारते. तेव्हा सायली आता हायपर होत, मला माहीत नाही पण आपल्याला जावं तर लागेलच ना, असं कुसुमला सांगते. मग आता बिचारी कुसुम ही रडकुंडीला आलेली असते आणि ती जरा रागातच म्हणते, तुला अजिबात अर्जुनला भेटता येऊ नये यासाठी त्या मुलीने ना पुरेपूर व्यवस्था केली आहे. आता तिचं हे वागणं अतिच झालंय. त्यावेळी आता सायली स्वतःशी ठाम असते आणि म्हणते की तरीही मी बाहेर पडणार इथून कुसुमताई. आता त्या गुंडांची नजर चुकवून आपण इथून बाहेर पडणार आहोत. पण प्रियाने आपल्यासमोर लाख संकट जरी उभी केली तरीही आपल्याला जावंच लागेल. मी त्या सगळ्या संकटांवर मात करेन, कारण प्रियासारख्या माणसांचा कधीही म्हणजे कधीही विजय होतच नाही, असं सायली म्हणते. तर आता कुसुम विचारते, हे सगळं कसं जमवून आणायचं? मग आता सायली सगळं काही सांगू लागते की पुढे प्लॅन तरी कसा करायचा. मग आता हा प्लॅन ऐकून कुसुमला जरा बरं वाटतं. आता कुसुम म्हणते, चल आपण आपल्या प्लॅनला सुरुवात करूयात. त्यावेळी मिशन एकच असं त्या दोघींचं ठरलेलं असतं. तर त्या दोघीही आता बाहेर येतात, तर गुंड मात्र आता सायलीवर नजरच ठेवून असतात. कुसुमच्या हातात त्या दोन्हीही बॅगा असतात. तेव्हा कुसुम ही जोरातच सायलीवर बाहेर आल्यानंतर ओरडते की तू आतमध्ये जा बरं, मी एवढी लोणची पापड देऊन येते, पटकन निघ बरं आतमध्ये, तुला ताप आलाय ना, जा आराम कर, असं आता कुसुम त्या गुंडांना ऐकवत सायलीला म्हणत असते, जेणेकरून त्या दोघांनाही संशय येऊ नये की आमचा नक्की काय प्लॅन आहे ते. सायली म्हणते, अगं येते ना, पण तरीही आता कुसुम नाहीच म्हणते. मग नाईलाजाने सायली आतमध्ये जाते. कुसुम आता त्या गुंडांच्या तेथून लगेच बाहेर पडते. त्या दोघींचंही सामान, त्याचबरोबर कुसुम ही तर बाहेर आलेली असते आणि डोकावून डोकावून सायलीकडे पाहत असते की ती कधी येते. ती बाहेर असते ते टपरीच्या पाठीमागे उभी राहिलेली असते आणि सायली कधी येते याची वाट पाहत असते. इकडे आता काही वेळानंतर ते दोन्हीही गुंड मोबाईलमध्ये काहीतरी पाहत असतात. तेव्हा सायली बरोबर आता
त्या दोघांचाही डोळा चुकवून तेथे येते आणि पटकन शीतलच्या घरात शिरते. तेथे शीतल असते. तेव्हा सायली तिला म्हणते, शीतल ऐक ना, खूप महत्त्वाचं काम आहे तुझ्याकडे. तेव्हा अर्जुन दादाला काही प्रेमपत्र पाठवायचंय का असं आता शीतल विचारते. मग सायली म्हणते नाही ग. त्यानंतर पुढे काय काय करायचं हा सगळा प्लॅन आता सायली त्या शीतलला सांगू लागते. तेव्हा शीतल सगळं काही ऐकते आणि मी तुझी मदत करण्यासाठी तयार असल्याचं म्हणते आणि सायलीला विचारते, तू तुझं प्रेम मिळवण्यासाठी हे सगळं काही करतेस ना, मग मी आहे तुझ्या बरोबर. सायली आता तिला थँक्यू असं म्हणते. तिला सांगते, आता तू एक काम करायचं, आता कुसुमताईच्या घरी जाऊन तू थांबायचं, मी मागच्या खिडकीतून जाते. तेव्हा ठीक आहे असं आता शीतल म्हणते. सायली आता लगेच खिडकीतून उडी मारून त्या गुंडांपासून बाहेर पळते. तर बाहेर आता लगेच कुसुम येते आणि त्या गुंडांचा डोळा चुकवून कुसुमच्या घरी जाऊ लागते. तेव्हा आता शीतलने डोळा चुकवून कुसुमच्या घरात तर एंट्री केलेली असते आणि त्या गुंडांना त्याचा थांगपत्तासुद्धा लागत नाही. काही वेळानंतर ते दोन्हीही गुंड आता सायलीवर नजरच ठेवून असतात. घरातून ती बाहेर पडत नाही ना, ती बारीक लक्ष ठेवून असतात. त्याचवेळी आता साक्षीचा कॉल येतो. तेव्हा साक्षीचा कॉल रिसीव करत आता ते गुंड सांगतात, आम्ही त्या सायलीवर अगदी बारीक लक्ष ठेवून आहोत, तुम्ही काळजी करू नका. अहो मगाशी तिची बहीण आहे ना, ती पापड लोणची विकण्यासाठी बाहेर पडली आहे. आमचं काम अगदी चोखपणे करतोय कारण ती सायली अजूनही बाहेर पडलेली नाही आहे. तेव्हा ठीक आहे असं साक्षी म्हणून फोन ठेवते. तर इकडे सायली डोळा चुकवून कुसुमकडे जाते. तेव्हा कुसुमच्या जीवात जीव येतो. ती म्हणते, बापरे बरं झालं तू आली, मला किती टेन्शन आलं होतं. तेव्हा कसाबसा मी डोळा चुकवून आली, आपण पटकन निघूयात असं कुसुमला सायली सांगते. तर आता चल आपण दोघीही रिक्षाने जाऊयात असं आता सायली म्हणते आणि मग त्या दोघीही निघालेल्या असताना त्या गुंडांकडे पाहतात. इकडे ते गुंड म्हणतात की चल आपण पाहून येऊ की नक्की ती काय करतीये. तेव्हा आता ते गुंड समोर खिडकीतून पाहतात तर तेथे सायली त्यांना झोपलेल्या दोघांच्या जीवात जीव येतो आणि ते दोघेही म्हणतात चल आता. पण ती सायली नसून ती शीतल असते हे त्या दोघांच्याही लक्षात येत नाही. त्यानंतर ते दोन्हीही गुंड लगेच तेथून जातात. इकडे सायली ही आता रिक्षा थांबवते, परंतु नेमकी गेटच्या समोर त्या माणसाने रिक्षा थांबवल्यामुळे आता ते गुंड सायलीला नेमके पाहतात. तर सायली आता खूप घाबरते. सायली आता पटकन रिक्षामध्ये बसते. त्यानंतर कुसुम सुद्धा तिच्या पाठोपाठ बसते. तर आता हा सगळा नेमका प्रकार ते गुंड पाहतात आणि लगेच त्या रिक्षाचा पाठलाग करू लागतात. त्यानंतर ते आता त्या रिक्षाचा पाठलाग करत करत समोरूनच येतात आणि रिक्षासमोर उभे राहतात. ते रिक्षाला आता अडवतात. तेव्हा आता सायली आणि कुसुम या दोघीही खूप घाबरतात. तर रिक्षावाला सुद्धा खूप घाबरलेला असतो. मग आता काय करावं सायलीला कळत नाही. कुसुमसुद्धा खूप घाबरते. त्याचवेळी आता ते दोन्हीही गुंड सायलीच्या आणि कुसुमच्या हातातून बॅग खेचून घेण्याच्या प्रयत्नात असतात. पण आता सायली त्या दोघांनाही पुरून उरत असते कारण सायलीने एक धक्का मारल्यानंतर तो गुंड दुसरा खाली पडतो. इकडे कुसुमची बॅग ओढण्याचा तो दुसरा गुंड जेव्हा प्रयत्न करतो तेव्हा कुसुमसुद्धा जोरात त्याला आता धक्का मारते. ते दोन्हीही गुंड आता तिथे रस्त्यावर पडलेले असतात. मग त्यानंतर सायली आता एका गुंडाच्या पोटातच लाद घालते तर तो खाली पडतो आणि सायलीला पुन्हा पकडण्याच्या प्रयत्नात असतो. इकडे कुसुम सुद्धा त्या बॅगने चांगलीच त्या गुंडाची धुलाई करते. काही वेळाने सायली ही आता काय करते, तिथे असणारी काठीच घेते आणि त्या गुंडाच्या डोक्यातच टाकते. आता सायली आणि कुसुमने चांगलीच त्या गुंडांची धुलाई केलेली असते आणि त्या दोघांनाही चांगलाच धडा शिकवलेला असतो. कुसुमने आता त्या बॅगने चांगली त्या गुंडाची धुलाई करून त्याला चोप दिलेला असतो. काही वेळानंतर आता इकडे सायली काठीनेच एवढी त्या गुंडाला बदडून काढते की तो अगदी बेशुद्धच होतो कारण त्याच्या डोक्याला थोडा मार लागतो. त्याला पुढे काही सुचत सुद्धा नाही कारण सायलीने त्याचे हालहाल करून टाकलेले असतात. त्यानंतर सायली आता कुसुमला म्हणते, कुसुम ताई अगं चल पटकन. तेव्हा कुसुम त्या गुंडाला तेथेच सोडून आता लगेच रिक्षामध्ये बसते. सायली सुद्धा रिक्षात बसते आणि मग त्या दोघीही लगेच तेथून रिक्षातून पुढे स्टँडवर जातात. इकडे आता त्या गुंडाला सारखा साक्षीचा कॉल येत असतो, परंतु तो कॉल रिसीव करत नाही कारण त्याला माहीतच होत नाही की साक्षीचा कॉल आहे म्हणून, कारण तो बेशुद्ध झालेला असतो. तर इकडे आता सायली आणि त्याचबरोबर कुसुम या दोघीही
आता रिक्षातून चाललेल्या असतात आणि रिक्षावाल्या काकांना म्हणतात की रिक्षा जरा फास्ट चालवा. तेव्हा रिक्षावाले काका हो असं म्हणतात. आता त्या दोघीही पुढे पुढे जात असतात तर ते गुंड मागेच असतात आणि बेशुद्ध असतात आणि त्या गुंडांना सारखाच साक्षीचा कॉल येत असतो. ते गुंड कॉल रिसीव करत नाही म्हणून साक्षीला थोडी काहीतरी गडबड. इकडे सायली आणि कुसुम या दोघीही खूप घाबरलेल्या असतात कारण कधी एकदा नाशिकला पोहोचेल असं त्या दोघींनाही होत असतं. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये आता सुभेदार आणि किल्लेदार हे दोन्हीही कुटुंब हे नाशिकला येतात. अश्विन हा स्टेजवर जातो आणि तेथे अनाऊन्स करतो की हा संगीत सोहळा एका नाही तर 2 जोडप्यांचा आहे आणि हा सोहळा महासंगीत सोहळा होणार आहे. अर्जुन आता एकदमच शांत तेथे बसलेला असतो, त्याला कशातही इंटरेस्ट नसतो. तर प्रिया आता त्याच्याकडे पाहून गालात हसत असते. दुसरीकडे सायली आणि कुसुम दोघीही नाशिकला आता फायनली पोहोचलेल्या असतात. मग आता सायली मनातच विचार करते, किती दिवस झाले आहे मी तुमचा चेहराच पाहिला नाही अर्जुन सर, पण आज तुम्ही मला दिसणार आहात. तर दुसरीकडे आता पार्थ आणि नंदिनी दोघेही रोमॅन्टिक झालेले असतात कारण आता जेव्हा नंदिनी संगीत सोहळ्यासाठी तयार होत असते तेव्हा तिच्या केसांचा क्लिप हा पार्थ लावून देतो. तर दुसरीकडे प्रिया रम्याला म्हणते, पार्थ आणि नंदिनीचं लग्न होत असताना तू काय फक्त पाहत राहणार आहे का? प्रिया तिला म्हणते की तू अशी काहीतरी एक युक्ती शोधून काढ, तिला पार्थला काय कुणालाच नजरेला नजर मिळवता नाही आली पाहिजे. तर काही वेळाने पार्थ हा संगीत सोहळ्यासाठी येणार असतो तेव्हा मुद्दामच आता रम्या ही तो दिवा विझवते. तेव्हा शारदा, अगं हा अपशकुन झाला असं आता वसू शारदाला म्हणते. तेव्हा सर्वजण टेन्शनमध्ये येतात. तर आता संगीत सोहळ्याची जी कपडे असतात ना ती बेडवर काढून नंदिनीने ठेवलेली असतात. रम्या तेथे येते आणि लगेच तिचा ब्लाऊजच फाडते. त्यानंतर नंदिनी आणि पार्थ हे दोघेही छान असा डान्स करत असतात. त्याच वेळी आता नंदिनीला समजतं की ब्लाऊज तर फाटलाय आणि पार्थ सुद्धा ते पाहतो आणि तिचे केस लगेच त्या फाटलेल्या ब्लाऊजवर टाकले. कुणाला काही आता समजत सुद्धा नाही तर नंदिनी पार्थकडे पाहतच राहते. त्यानंतर अर्जुन आता रूम मध्ये बसलेला असतो तेव्हा त्याला असा भास होतो की सायली आलीये आणि खरंच सायली आता तेथे एक वेटर बनून गेलेली असते. तिने आपला चेहरा मास्कने झाकलेला असतो आणि कुसुमची साडी तिने नेसलेली असते. तर अर्जुन खूपच खुश होतो. काही वेळानंतर आता सायली ही मस्त अशी तयार होऊन तिथे स्टेजवर जाते तेव्हा आता त्या दोघांचा डान्स परफॉर्मन्स होतो, अर्जुन आणि सायलीचा. तर आता तन्वी तिथे येते. त्याच वेळी आता जीवा म्हणतो, तन्वी तर इथे आहे, मग तिथे कोण होतं? त्यावेळी आता सायली तिथे आल्याचं सर्वांना समजतं कारण आता प्रिया तिच्या चेहऱ्यावर जो ओढणी असते ना ती ओढणीच आता बाजूला काढते आणि सर्वांना दाखवते की सायली आली. मग सायलीच्या कानाखाली आता जेव्हा प्रिया मारणार असते तेव्हाच नंदिनी आणि पार्थ तेथे येतात. नंदिनी प्रियाचा हात पकडते आणि तिला थांबवते. तेव्हा सर्वांना मोठा धक्काच बसतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.